हो अजून थोडस सगळ्यांना जास्त लागतं. साखर आताच टाकते. हो हो बस. करू का हे अजून कापायचंय का? काय गवतीच्या नाही नाही ती दुधाची जी चाळणी आहे ना ती दुधावर ठेवून दे. कचरा नाही पण. अरे आमचं सोनूला पाहिलं का? सोनूल्याला घ्या. का तर लागेल बरं का ती घ्या हा ना. हॅलो मंडळी, गुड इव्हिनिंग. थंडी खूप वाढलेली आहे तर म्हटलं चला आज चुलीवरच्या चहाची मजा घेऊया. मग सगळं सामान बाहेर आणलं. आईने तोपर्यंत चूल पेटवली. मस्त त्याच्यामध्ये आलं किसून टाकलं, भरपूर गवती चहा टाकलाय आणि आता चहा उकळतोय आमचा. या चहा प्यायला. मी एक्सपर्ट होऊन गेली बरं. असं काही नाही, मी अजून पण एक्सपर्टच आहे. सवय नाही राहिली मला. हे झाली हा, इच्छा आजीकडे स्मोकी फ्लेवरचा चहा घेण्याची खूपच इच्छा झाली होती. कारण थंडीच तेवढी. थंडी फार आहे. खरंच एक कंपॅरिझन केलं पाहिजे डे 1 ब्लॉगिंग पासून तर आत्ताच पर्यंत. मम्मीचा कॉन्फिडन्स बूस्टअप झालेला आहे. मला कॉम्प्लेक्स यायला लागला आता थोडा. इथे आमची ही एक पत्र्याची चाळणी आहे. ती आम्ही चुलीवर ठेवून तिच्यावर चहाचं पातेलं ठेवलं आहे. म्हणजे पातेलंही स्थिर राहतं आणि काळंही नाही होत. मस्तपैकी उकळी फुटली आहे. चहाचा रंग उतरला आहे. कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे. स्मोक पण जमत नाही कॅमेरावर. आहे का क्वालिटीत फरक आहे? मम्मीने न्यू फोन घेतलाय गाईज. पप्पांनी गिफ्ट केलाय मम्मीला. आणि पप्पा ॲक्च्युली असं इव्हेंट्स किंवा काही बर्थडे ॲनिव्हर्सरीज बघून गिफ्ट नाही करत. पप्पा केव्हाही गिफ्ट करून देतात. आणि सगळ्यांना. तर एक आहे ते पप्पांचं. हे दांडी ना पण टाईट करावी लागेल. हो चल वनश्री, ते आता चुलीवरून काढून घेतलं तरी चालेल. बुचा बचा आपण चहा पिऊया. हा घेऊ पण तेही सांगून टाकायचं. सगळ्यांचे सारखे राहतात. आमचा प्रत्येकाचा वेगळा. आमचा प्रत्येकाचा वेगळा आहे. प्रत्येकाचा वेगळा प्रत्येकाचा वेगळा असतो. ज्याच्या त्याच्या क्वांटिटीनुसार आहे. तर मंडळी खूप छान चहा झाला आहे. एकदम मस्त झणझणीत गरम गरम कडक चहा आम्ही पितोय. एकदम मजा येते. तिला तो कप देऊन द्या. तर मंडळी, आमच्या बॅकयार्डमधील संध्याकाळ बघा अशी पक्ष्यांच्या किलबिलाटात, कोंबड्याच्या आरवण्यात चालू असते. आणि त्यात आम्ही असं भर थंडीत एकत्र बसून चहा पित असताना खूप छान वाटत होतं.
होणार नाही. ए भाऊ घे ना भाऊ हे दाख. एक मिनिट दादा, मी आलो ना. एक मिनिट. रिएक्शन माहिती होती बरं का मग पण मला वाटलं ही ते नियम विचारते तसे नियम नाही येते, त्याला रिएक्शन म्हणता. तिने विचारतानाच चुकीचं विचारलं. फोटो काढून राहिला. तुझा फोटो बरं साहेब येते ये छान बाळा. दीदी दीदी संजना काहीतरी सेटिंग पाहिजे का कॅमेरा फ्रंट फेस बॅक फेस करायला? नाही याच्यात चालू याच्यात असं टर्न करावं लागतं. ते कसंच येतं मग ते काही त्याची गॅरंटीज नसते. मी तर अशीच करते कॉलेजमध्ये पण. आणि बाकीचे लोक कसं करतात? तसंच करतो माझे फ्रेंड्स अशी करतो. ते तर अजून अशा फेकता मोबाईल डायरेक्ट असे करताय बाय असा आणि असा डायरेक्ट. फक्कड चहा घेतल्यानंतर बाबा वनश्रीला घेऊन मंदिरात फिरायला गेले. मग आम्ही आता पुढचा स्वयंपाक पण इथेच करायचं ठरवलं. तर म्हटलं मग आजचा मेनू मस्तपैकी तीळ घालून बाजरीच्या भाकरी आणि कुळथाचे मुटकुळे करायचं ठरलं. हा कस काय घ्यायची थापण्याआधी लावायची. असं आपल्याकडे निखार आहे नाही भाकरी भाजायला. आहेत पण ते काढायला आपण डायरेक्ट वरती टाकून व्यवस्थित. आता तू थापशील ना हो तेव्हा तीळ लावून घे बरोबर. हा हा हे आता सध्या आपण असं हा थंडीमध्ये तीळ लावून भाकरी करतोय. अजून का म्हणता बस. हो थोडी कसं आहे तीळ उष्णतावर्धक असते, कॅल्शियम रिच असते, हाडांसाठी चांगली असते तीळ. आणि असंही तीळ आपण मग असं खात नाही तर अशा पद्धतीने बरोबर बाजरी बरोबर पोटात जाते म्हणून सध्या आम्ही तीळ लावून भाकरी करतो. हे झालंय आता. कोणतं दे उलटी करून. शेवटी जर टाकली ना तीळ हा मग ती पडून जाते. असं? ही अशी किसून बरोबर बसून जाते. कडक झाली. इकडे करायचं का असं? मी लवकर हो काही नाही तर बाकी दाखवायचं. तर साधारणपणे रात्री इथं खूप अंधार होऊन जातो. मुद्दाम बोलली गं. आपण US मध्ये नाही येत ना, की रात्री येऊन असतं तिकडे. रात्री US मध्ये ऊन असतं. 10 वाजता पण उजेड असतो.
तर काही साधारणपणे चंद्र येतो रात्री आमच्याकडे. हम्म. फुगून राहिली खूप संध्या. ओके आता खूप ते का? असं वाटतं. हम्म. हा फुगते. आज एक स्माइल कर इकडे बघू. हाय बस. बस. तीळ बघा कशी दिसते मस्त. दिसते का? हो. आता मी तीळ टाकते बघ. हे घे. हां संजना भाकरी शिकून घे. तीळ लावल्यामुळे भाकरी एकदम खरपूस लागली आणि असं छान तीळ भाजली जाते तव्यावर, एकदम टेस्टी लागत होती बरं का मंडळी. तुम्ही पण ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भाकरी झाल्यावर आता इथे आम्ही कुळथाच्या मुटकुळ्यांना सुरुवात केलेली आहे. तर इथे मी आता 2 कांड्या लसूण, त्याच्यानंतर जिरं आणि लाल तिखट आणि थोडं हिंग खलबत्त्यात वाटून घेते आहे. तोपर्यंत आई कुळथाचं पीठ अर्ध आणि गव्हाचं पीठ अर्ध आणि कमी अर्ध्यापेक्षा गव्हाचं पीठ अर्ध्याला कमी असं प्रमाण घेऊन आता ते कणिक तयार करून घेईल. त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकावं लागतं चवीप्रमाणे, चवीनुसार. शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. झालं हो. ठेवलं होतं. जास्त पाणी वापणी झालं चुलीवर लवकर होतं ना. चुली जाडकडे कसं पाहायला गेलं. हे तर इकडे ये दादा. मोहरी पण लागेल. हो थोडी थोडी तडतडली का मग जिरं. हे बघ बाबा कुठे आहेत? मी तुला थोड्या वेळात घेईन. येतच आहे ना मम्मी. वनश्री आता मंदिरातून फिरून आलेली आहे. इथे आज तिला एक पेंडिंग तिचं वॅक्सिन होतं ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी आज तिची तब्येत नरम गरम आहे.
उकळी येईल त्या. उकळी आली ना टाकू का? थोडे टाकून द्या. मला इकडून जवळ आहे. देऊ मग. उकळी मोकळी कर. हिवाळ्यात. जाळ कर बघ. हो. हिवाळ्यात पाहिजे मध्ये. एकदम दिसतात. हे घे गोळा तिकडे. वाव. दादा माझा, मला ती पळी पुसून पाहिजे होती. ए माझा दादा. हा? वणश्री. पाणी कमी तरी. नाही. असं वाटतंय मला. आपण आहे ना थोडं पाणी आणून टाकून देऊ. निखाऱ्यावर ठेवू. मंडळी, हिवाळ्यात आम्ही बरेच जवळजवळ रोज चूल पेटवत असतो आणि ही आमची बॅकयार्डमधली कडक थंडीतली चुलीभोवतीची संध्याकाळ खूप आनंद देऊन जाते. अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेत असतो आपण. आणि आम्ही बाहेर बसलोय मागच्या दारी तरी पण अजिबात थंडी वाजत नाहीये. मस्त. हो का? आता काही जाळ करू नये. नाही त्याच्यावर जाऊन जाईल. हां, थोडं तेल टाकू. हो, तेल टाकू. मुटकुळे शिजत आले की उकळीत थोडं 1 चमचा कच्चं तेल टाकायचं. त्याच्याने छान चव येते मुटकुळ्यांना. झाकण ठेवून द्यायचं का आता पूर्ण? आणि बंद करून हां. द्यायचं. चालेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी. हॅपी विंटर.